स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर म्हणजे एक तेज, एक ज्वलंत ज्वालामुखीच आपण म्हणू शकतो. त्यांच्या नावामध्येच एक असं तेज आहे ना की ते म्हटल्यावर स्वतंत्रता लढाच आठवतो. इंग्रजांनी त्यांचे अनेक अतोनात हाल केले, पण त्यांच्या शारीरिक क्षमतेच्या जोरावर, त्यांच्या मनोधैर्यावर त्यांनी हे सगळं निभावून नेलं. अंदमानमध्ये त्यांना जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हा अत्यंत हाल, म्हणजे जेवायलाही दिलं जायचं नाही किंवा कोल्हूला बैलांऐवजी त्यांना जुंपलं जायचं, खोबऱ्याचं नारळाचं तेल काढलं जायचं, मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केलेला. पण ते खचले नाहीत. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी स्वतंत्रता स्तोत्र लिहिलं. जर आपण एखादं ध्येय ठरवलं की आपल्याला हे करायचंय तर आपण ते करू शकतो, याचं एक उत्तम उदाहरण ते आहेत. आणि ही शारीरिक क्षमता त्यांनी कमावली कुठनं तर व्यायामाने. लहानपणापासून त्यांनी जो व्यायामाचा अभ्यास केला त्यामुळे त्यांचं मन आणि शरीर हे दोन्ही खंबीर होतं. आपण मनाने कुठली गोष्ट ठरवली तर ते नक्की शक्य होतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनायक दामोदर सावरकर आहेत. आज जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर भारत माता की जय असं नक्की म्हणा. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा हा प्राण तळमळला.